नमस्कार मित्रांनो, आज एक छोटासा विषय ॲटिट्यूड या विषयावर मला तुमच्याशी थोडी चर्चा करायची आहे। मनुष्य हा सतत कार्य करत असतो। खाजगी क्षेत्रात असो, सरकारी क्षेत्रात असो, निमसरकारी क्षेत्रात असो, कुठेही असो, आपण सतत कार्य करत असतो। प्रश्न हा आहे की कार्य करत असताना दोन पद्धतीने आपण कार्याची अपेक्षा करत असतो। एक तर मला रोजगार मिळतो आहे, मी तेवढंच काम करायचं, ही एक माझी वृत्ती। दुसरी, झोकून देऊन मी कार्य करण्याची, ही माझी वृत्ती। नेमकं जसं खाजगी क्षेत्रामध्ये जेव्हा व्यक्ती काम करतो तेव्हा त्याला वेतन देणारा जो व्यक्ती असतो, जो मालक ज्याला आपण म्हणतो, ती व्यक्ती वेतनाच्या 2 पट 3 पट 4 पट याच्याकडनं काम कसं काढून घेता येईल या प्रयत्नात असतो। निमसरकारी सरकारी कार्यालयामध्ये मात्र असं चित्र फार क्वचित बघायला मिळतं। काय होतं की मनुष्य कार्य करत असताना त्याच्या डोक्यामध्ये सतत हा एक विचार येतो की मला जो मोबदला मिळतो आहे त्या मोबदल्या इतकं मला काम करून द्यायचं आहे, काम करायचं आहे। सरकारी कार्यालयामध्ये बहुतांशी असं चित्र आहे, आपण चहा ब्रेक असो, लंच ब्रेक असो, मला असा अनुभव आला या क्षेत्रामध्ये की चहा ब्रेक असो, लंच ब्रेक असो, कर्मचारी बाहेर निघतात, चहाच्या कॅन्टीनवर जातात आणि ज्या ठिकाणाहून आपण उठून जातो आहे बाहेर, त्या ठिकाणचे लाईट पंखे तसे चालू होत येतात। मला हे सांगायचं आहे, त्या ठिकाणी माझ्या मनामध्ये हा विचार का येत नाही की हे कार्यालय माझं आहे, इथे जळणारी वीज ही माझी आहे, ही भावना आपल्या मनामध्ये का नाही येत? आपण जसं घरी काम करतो किंवा घरी आपण वावरतो तर घरचे लाईट पंखे विनाकारण जाळतो का? निश्चितच नाही। त्या ठिकाणी आपल्या मनामध्ये ही भावना असते की हे घर माझं आहे, याचं बिल मला भरायचं आहे। मग हीच भावना जेव्हा मी माझ्या कार्याच्या ठिकाणी कार्यालयात जातो तेव्हा माझ्या मनामध्ये ही भावना काय येत नाही? ही भावना म्हणजेच ॲटिट्यूड ज्याला आपण असं म्हणतो, हा ॲटिट्यूड लवकर बदलत नाही। आणि सरकारी कार्यालयामध्ये बहुतांशी चित्र असं आहे, जी व्यक्ती काम करत राहते त्यालाच सांगण्यात येतं, त्यालाच वारंवार काम सांगण्यात येतं, आणि जी व्यक्ती काम चुकारपणा करते त्या व्यक्तीच्या मागे जनरली कोणी लागत नाही। असं का होतं? चित्र असं आहे। मग वृत्ती म्हणजे नेमकं काय? आता सन्माननीय पंतप्रधानांनी छान संकल्पना मांडली आहे, स्वच्छ भारत सुंदर भारत, स्मार्ट सिटी या संकल्पना मांडल्या आहेत। ह्या संकल्पनाची पूर्ती जर करायची असेल तर प्रत्येकाचा सहभाग त्यात आलाच पाहिजे। पंतप्रधानांची जी संकल्पना आहे ती कृतीत उतरण्याची जबाबदारी मात्र तुमची आणि माझी दोघांची पण आहे। काळ बदलतोय। आपल्या कार्यालयात काम करत असताना वरिष्ठ कनिष्ठ, सिनियर ज्युनियर असं चित्र आपल्याला बघायला मिळतं। यामध्ये मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे, आता हा काळ बदलतो आहे। 25-30 वर्षापूर्वी जेव्हा कम्प्युटर आले तेव्हा आपली वृत्ती ही होती की ह्या कम्प्युटरचं मला काही काम नाही, ही कम्प्युटर जी वस्तू आहे ती माझ्या कामाची नाही, ही भावना त्यावेळच्या त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांमध्ये उपलब्ध होती। मग काय झालं की आता काळानुसार आपल्याला कम्प्युटर, आता जी गोष्ट 25 वर्षाआधी कम्प्युटर फॅशन वाटत होती ती आता गरज झाली। मग नवीन मंडळी जी आहे, नवीन रिक्रुटमेंट जे आहे ते शार्प आहे, ते वेल एज्युकेटेड आहे, टेक्नॉलॉजीच्या बाबतीत बरंच पुढं आहे, आणि नेमकी हीच दरी आता दिवसेंदिवस वाढण्याचं चित्र आहे। जुन्या मंडळींना असं वाटतं की कम्प्युटरचं काम मला करता आलं नाही तरी चालेल, आणि अनेक लोकांचा मनामध्ये हा विचार येतो, आता काय आपल्याला 2-4 वर्ष तर राहिले, आता काय शिकण्याची गरज, आणि ही भावना त्यांना शिकू देत नाही। माझं प्रत्येक ठिकाणी हे सांगणं असतं की तुम्ही आणि मी जन्मल्यापासून मरेपर्यंत आपण विद्यार्थीच असतो मित्र।
कोणताच व्यक्ती जगातला असा कधीच दावा करू शकत नाही आय एम परफेक्ट, मी परफेक्ट आहे असा जगातला कोणताच व्यक्ती कधीही दावा करू शकत नाही. हे शाश्वत सत्य आहे, हे आपण स्वीकारायला पाहिजे. मी विद्यार्थी आहे ही भावना ठेवून जर आपण वागलो जगलो तर आपलं काम निश्चितपणे सोपं होईल, सहज होईल आणि या पिढीशी जुळवून घेणं अधिक सोपं जाईल. तुमच्या आणि माझ्या लक्षात एक गोष्ट प्रामुख्याने आली आहे, ही जनरेशन अतिशय शार्प आहे, यांची ग्रास्पिंग कॅपॅसिटी खूप जास्त आहे. अशा वेळी आपल्या मनामध्ये कॉम्प्लेक्स यायला लागतो, कारण आपल्याला असं वाटतं की या पिढीच्या तुलनेत मी मागे आहे आणि मग थोडं आपल्या मनामध्ये इगो डोकवायला लागतो. इगो येऊ द्यायचा नाही. ज्ञानार्जन करत असताना किंवा कोणतीही गोष्ट शिकत असताना मला कोण्या व्यक्तीकडून शिकावं लागत आहे हे महत्त्वाचं नाही आहे, त्या व्यक्तीमधले गुण महत्त्वाचे असतात. फक्त आपल्या मनामध्ये एकच फॅक्टर ऑलवेज डोकावत असतो, तो म्हणजे मी वयाने मोठा, मी सिनियर, मी या ठिकाणी वरिष्ठ, मला या ठिकाणी 20-25 वर्ष झाली आहेत, हा व्यक्ती आता काल परवाचा आला, याच्याकडनं मी कसा शिकू. ही भावना अजिबात नाही ठेवायची, कारण आपल्याला त्या नवीन मुलाला किंवा नवीन रिक्रुटमेंटला त्याच्या विद्वत्तेच्या दृष्टीने बघायचं आहे. त्याच्याकडनं जर शिकायला मिळत असेल तर आपल्याला ते आनंदानं स्वीकार करता आलं पाहिजे आणि मला असं वाटतं की ते स्वीकारण्यात काही गैर नाही, काही कमीपणा नाही. ही वृत्ती आपल्याला बदलायला हवी. काय असतो, जोपर्यंत आपण बदल स्वीकारणार नाही, जोपर्यंत आपण या बदलाला स्वीकारून पुढे चालणार नाही, तोपर्यंत या पिढीचा आणि आपला दुरावा हा कायम राहील. माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, वृत्ती बदला, ॲटिट्यूड बदला. सन्माननीय पंतप्रधान आदरणीय मोदीजींची जी योजना आहे, जी संकल्पना आहे की या देशाला प्रगत देशाच्या पंक्तीत नेऊन बसवायचं आहे, मग ते कार्यालय असो, खाजगी क्षेत्र असो, प्रायव्हेट क्षेत्र असो, क्षेत्र कोणतंही असो. आज या ठिकाणी आपल्या देशाची अर्थव्यवस्था जरी शेतीवर अवलंबून असली तरीही या देशाला पुढे नेण्याची जबाबदारी ही तुमची आणि माझीच आहे. कारण कार्यालयीन काम करत असताना मी 100% देतो का, मला 100% देता येतं का, माझ्यामध्ये शिकण्याची वृत्ती आहे का, मला शिकावंसं वाटतं का, हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. ही वृत्ती आपल्याला बदलावी लागेल, अंगीकारावी लागेल. जोपर्यंत आपण बदल स्वीकारून त्याचा पाठपुरावा करत नाही तोपर्यंत आपण कधीही पुढे जाऊ शकत नाही. कारण या पिढीच्या अपेक्षा आता आपल्याकडनं वाढलेल्या आहेत. दुसरी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट, 25-30 वर्ष आधी तुम्हाला पण जाणवत असेल की 25-30 वर्ष आधीची जनता होती, ती जनता आणि आजकालची जनता यामध्ये खूप फरक तुम्हाला पण जाणवायला लागला. 25-30 वर्ष आधीची जनता तुमच्या होला लावत होती, आता क्रॉस करते, आता प्रश्न विचारते. मग तुम्हाला कर्मचारी अधिकारी या नात्याने त्याला समाधान देणं, त्याच्या प्रश्नाचं निराकरण करणं हाच एकमात्र पर्याय आहे. आणि त्याच्या प्रश्नाचं उत्तर देणं असेल, त्याच्या शंकांचं समाधान करायचं असेल तर तुम्हाला आपली वृत्ती बदलावीच लागेल. तो जर अभ्यासू आहे, तो जर प्रगल्भ आहे, तो जर हुशार आहे तर त्याच्यावर चिडून न जाता अतिशय संयमानं, विनम्रतेनं त्याला फेस करता आलं पाहिजे. आणि फेस करत असताना माझी अभ्यासू वृत्ती त्याला दिसली पाहिजे. मी ज्या कर्मचारी अधिकाऱ्यासोबत बोलतो आहे, हा कर्मचारी अधिकारी टोलवाटोली नाही करत, हा अतिशय विद्वान आहे, अतिशय हुशार आहे, असं त्याच्या मनामध्ये गेलं पाहिजे, असा मेसेज गेला पाहिजे. आणि म्हणूनच मला तुर्तास एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की जोपर्यंत आपण झोकून देण्याची वृत्ती आपल्यामध्ये बाळगत नाही तोपर्यंत कदाचित आपण आपल्या पदाला न्याय देऊ शकत नाही, असं माझं ठाम मत आहे. धन्यवाद.